सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर बुधवार आज वैरागचा बाजार. आज जायचं आहे बाजारामध्ये. तर 5 कॅरेट टोमॅटो काढलेले आहेत आणि एक ठिकं मिरची, एक ठिकं गवार आहे. तर इकडं ओल्या पोत्यामध्ये सगळं भरून ठेवलंय, कारण फ्रेश राहतं ओल्या पोत्यात ठेवलं की. सगळी तयारी करून ठेवली. आता गाडीची वाट बघत बसलेत मामा. माझी चालली होती कपडे धुवायची. माझं दुसरं म्हणजे गाडी येऊसपर्यंत माझं असतं की हे काम व्हावं, ते काम व्हावं. थोडं पावसाचं वातावरण झालंय. पाऊस पण गरजेचा आहे. पडतोय तर पडू द्या. बाजारात काय काहीतरी ॲडजस्ट करून बसतायत. मामा वाट बघताय जेवण वगैरे करून. शेळ्यांना शेवरी वगैरे आणून थांबले होते. आला मग टेम्पो सगळं भरून घ्यायला लागला आतमध्ये. त्यांचं पण भरपूर सारं सामान असतं. मग आपले पण कॅरेट वगैरे व्यवस्थित ठेवायची आणि निघायचं वैरागच्या बाजारासाठी. तर आज आहे वैरागचा बाजार. तर काय झालं, टोमॅटोचं थोडंसं हे होतंय. खूप सारे टोमॅटो येतात, त्याच्यामुळे गोंधळ होतोय. आणि इकडे छान अशी बघा ह्या दादाची आहे रानातली भेंडी. त्यांची पण रानात त्यांनी तो हे करून आणली, रानातली आणलेली. खूप छान अशी फ्रेश भेंडी होती. एकदम मस्त कोवळी. ही आपल्या रानातली मिरची, गवार. गवारीला खूप सारा भाव आहे आणि गवार कमी आहे. गवार ₹40 पावणे मी सुरुवात केली ती विकायला. मग थोडीशी माझी गवार निबर असल्यामुळे मी परत 30ला पाव विकली. मिरची पण 30ला पाव, 25ला पाव असं चालू होतं. आणि टोमॅटो 10ला पाव, 15 म्हणजे 20ला अर्धा आणि 30ला किलो असं पण त्यांना नको वाटत होतं. मग काय छान अशी दिंडी चाललेली होती. किती छान ही लोकांना आवड आणि सवडीने जातात. आपल्याला पण असं जाणं झालं पाहिजे. आणि मग काय रोजचंच आपलं पोटोबा. रात्री छान असं जेवणात बेत केलेला होता माशांचा. मामा मासे घेऊन आले. मला जायचं होतं खरं आजीकडे, पण काय झालं रस्त्यात मला आई भेटली. मग रिटर्न परत मी घरीच आले. तर आता उद्या जाईन मी आजीला भेटायला. नारळ वगैरे घेऊन आले होते. पण नेमकं आम्ही येताना आई तिथं थांबली होती येऊन. मग रिटर्न काय केलं, आम्ही तिघंजण मिळून घरी आलो. मग काय भाकरी बनवल्या, सगळ्यांना चहा वगैरे केला. आमच्यात गेलेली होती लाईट. लाईटीचा खूप वेळ गोंधळ चाललेला होता. ते नीट करण्यात खूप वेळ गेला. मग काय केलं, आधी भाकरी बनवून घेतल्या, भात केला आणि मग हे केलं, माशाचा रस्सा बनवला. इकडे बघा छान अशा भाकरी बनवून ठेवलेल्या आहेत मी ज्वारीच्या. आणि माशासाठी वाटण करून घेतलं, खोबरं खिसलं, भाजून घेतलं आणि लसूण, कोथिंबीर, खोबरं हे असं वाटण करून घेतलं. गणेश आजोबाचे हातपाय दाबतोय. तिकडे बघा चालू आहे आजोबांची सेवा. तर रोज तो काय करतो, थोडा वेळ मामांचा हातपाय दाबत असतो. आणि आरावरती छान अशी रश्श्याला उकळी आलेली आहे. ठेवलाय रस्सा आरावरती उकळायला. आज काय मासे तळलेले नाहीत, नुसते आज माशांना आहे ना फोडणीच घातली. आणि बाजारामध्ये काय झालं, शेवट थोडंसं टॅमॅटोने करायचा तोच गोंधळ केलेला होता. काय झालं, एक माणूस टेम्पो भरून घेऊन आला होता टॅमॅटो. त्याने ₹20 किलोने टॅमॅटो लावली. मग आम्हाला पण ₹20 किलोनेच टॅमॅटो लावावे लागले. असे करतात लोक. खूप माल आलेला असला की हे करायचं, कमीत विकायचं, मग दुसऱ्याला पण कमीतच विकावं लागतं. मग कसा वाटला आमचा गावाकडच्या पद्धतीचा माशाचा रस्सा तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्याकडे आहे ना नक्की जेवायला या सगळेजण. भेटूया पुढच्या व्हिडिओ